समर्थ। आम्हा तुम्हासी भववारिधी माझी तारू, जेवाचिता परिसिता मग होय तारू। ते दास बोध रचना घडली जयाला, वंदू निरंतरतया गुरुराजयाला। कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम। प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम। हितकारक दे रे राम, जन सुखकारक दे रे राम। श्रीराम समर्थ श्रीराम। श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ। श्रवण केलियाने प्राप्त काय आहे श्रीराम। श्री समर्थांचा दासबोध हा जीवनाचा पाया आहे। श्री समर्थांची ग्रंथसंपदा ही जीवनाची एक सुंदर अशा प्रकारची इमारत आहे। कारण समर्थ या शब्दामध्ये जे सामर्थ्य लपलेलं आहे ना, त्या सामर्थ्याची दासबोधाच्या रूपानं ही आपल्याला प्रत्यक्ष समर्थांनी केलेली कृपा आणि त्या कृपेची ही प्रचिती आहे। कारण मन सामर्थ्य संपन्न आहे, शरीर सामर्थ्य संपन्न आहे, देह शरीर सामर्थ्य संपन्नतेनं नटलेला आहे। पण ते सामर्थ्य आज कुठे ना कुठेतरी लोप पावलेलं आहे। संतांचे केवढे मोठे उपकार असतील आपल्यावरती। संतांनी ही ग्रंथसंपदा जी निर्माण केली, हा जीवनाचा एक सुंदर अशा प्रकारचा मार्ग या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवला। आणि आम्ही काय करतो, त्या ग्रंथाला आम्ही आमच्या स्वार्थमय अशा प्रकारच्या वृत्तीनं, लोभानं त्या ग्रंथाचं पारायण फक्त करतो, त्या ग्रंथाचं वाचन करतो। हे वाचन पारायण अवश्य करावं, जरूर करावं, त्याशिवाय ते कळणार नाही। पण पारायणाच्या पाठीमागचा संकल्प काय असावा? श्रीमद ग्रंथराज दासबोध आपल्याला या संकल्पाबद्दल सांगताय समर्थ। वास्तविक पाहता ईश्वर आणि भक्त, भक्त आणि परमेश्वर, सद्गुरू आणि सत्शिष्य, देवभक्तामध्ये खरं वास्तविक पाहता संकल्प नाही आहे। कारण कुठेतरी तो ईश्वरी संकल्प निर्माण झाला आणि गुरु शिष्यांची भेट झाली। कुठेतरी तो ईश्वरी संकल्प झाला आणि समर्थांना हा दासबोध ग्रंथ निर्माण करण्याची ईश्वरी प्रेरणा आहे, श्रीराम कृपेची प्रेरणा आहे। म्हणून त्यांनी असं म्हटलं की हा माझा दासबोध, माझा शब्द वापरला अशासाठी की आपण एबीपी माझावरती हे पाहतो आहोत आणि त्यातही देव माझा पाहतो आहोत। देव माझा, मी देवाचा।
आणि नित्य पहा एबीपी माझा. देव आणि भक्ताचं नातं या दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलं. शूथरघडीमध्ये समर्थांना ही दासबोध लिखाणाची प्रेरणा आणि स्थान त्यांनी जे निवडलं ना, ते शूथरघडीसारखं स्थान निवडलं. मला तर असं वाटतं की या दासबोधाची रचना त्या शूथरघडीतल्या धबधब्याप्रमाणे आहे. अखंड वाहतोय, काय प्रचंड आहे. कुठे त्याचा झरा असेल, कुठे त्याचा उगम असेल, कुठून तो वाहत असेल आणि तो पाहताना आम्हाला किती आनंद होत असेल. आपण प्रचिती घेतो त्याची. समर्थांनी जेव्हा दासबोध रचना करण्याची श्रीरामांच्याकडे प्रार्थना केली असेल, संकल्प हा ईश्वरी संकल्पातून निर्माण झालेला ग्रंथ आपल्याला सांगितलं, पण ती ईश्वरी संकल्पना समर्थांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि इथे दासबोध ग्रंथाला प्रारंभ झाला. जय जय रघुवीर समर्थ.